नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आता VVIP दर्शनासाठी तब्बल 2,500 रुपये मोजावे लागणार आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं सामान्य भाविकांकडून स्वागत केलं जात आहे। त्याचं कारण आहे की सामान्य भाविकांना या VVIP दर्शनामुळे प्रचंड त्रास व्हायचा, अचानकपणे एखादा VIP मंदिरात यायचा आणि त्यामुळे जी सामान्य नागरिकांची रेग्युलर रांग आहे त्यावर त्याचा परिणाम व्हायचा आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। मंदिराच्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं VVIP दर्शनासाठी 2,500 रुपये प्रति व्यक्ती अशा स्वरूपाचा दर जो आहे तो आकारला जातोय। खरं तर काल परवाच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर यापूर्वी 200 रुपये देणगी पास जो आहे त्याने हे दर्शन केलं जायचं। आजही 200 रुपयाच्या देणगी पासवरती लोकांना सोडलं जातं। मात्र आणखी अति VVIP असेल, कुणाला तातडीचं दर्शन हवं असेल तर त्यासाठी अशा स्वरूपानं 2,500 रुपये प्रति व्यक्ती अशा स्वरूपाची एंट्री या ठिकाणी असणार आहे। हा जो काउंटर आहे या काउंटरवरती आपल्याला थेट यायचं आहे। या 2,500 रुपयाच्या दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा नाही आहे, कुठल्याही प्रकारची त्यामध्ये कुणालाही थेट या ठिकाणी येता येणार आहे आणि या ठिकाणी केवळ आपलं आधार कार्ड दाखवायचं आहे आणि त्यानंतर अशा स्वरूपाची ही पावती पुस्तक आपल्याला जे दिसतंय यावर 2,500 रुपये म्हणजे प्रति व्यक्ती 2,500 रुपये अशा पद्धतीनं पावती फाडायची आहे। हे गृहस्थ आहे, दर्शन घेण्यासाठी आलेले होते, त्यांनी अशा स्वरूपाची ही एक पावती फाडलेली आहे आणि या निर्णयाचं सामान्य लोकांकडनं स्वागत यासाठी केलं जाते की VVIP दर्शनामुळे सामान्य लोकांवरती प्रचंड ताण व्हायचा। आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहे, आपण त्यांच्याशी सुरुवातीला बोलूया। आपण हा निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचा नेमकं काय उद्देश आहे आणि काय त्याचा फायदा होईल? हा निर्णय जो आहे, ज्या लोकांना विमानाची किंवा अति तातडीची घाईची आहे याच्यासाठी भाविकांच्या मागणीनुसार हा निर्णय आम्ही या ठिकाणी 24/11/2024 प्रस्ताव पारित केलेला होता, परंतु त्याच्यामध्ये निर्णय इम्प्लिमेंट करायला थोडा उशीर झाला। पण दरम्यानच्या काळामध्ये असं जाणवलं की दर्शनाच्या ज्या भाविकांच्या आहे त्यांचा या ठिकाणी गैरफायदा घेऊन याच्यामध्ये एक रॅकेट डेव्हलप झालं होतं। त्या रॅकेटला छेद देण्यासाठी देवस्थानने स्वतःची अधिकृत अशी भाविकांच्या मागणीनुसार ही स्कीम या ठिकाणी आणलेली आहे। इथे तुम्ही 2,500 रुपये प्रति माणसी देऊन, आणि हा ऐच्छिक विषय 2,500 रुपये प्रति माणसी देऊन इथून तुम्ही डायरेक्ट दर्शन घेऊ शकतात। इथे जागेवरच तिकीट फाडलं जातं आधार कार्ड देऊन। त्याच्यानंतर आमचा एक मनुष्य त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दिला जातो आणि कालपासून ही सुविधा सुरू झाल्यानंतर काल एका दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रचार आणि प्रसार न करता कमीत कमी काल 40 ते 50 लोकांनी या सगळ्या सुविधेचा लाभ घेतला। त्याच्यामुळे भाविकांची फसवणूक टळलेली आहे, भाविक समाधानी आहेत याच्यामध्ये। आणि यांना या ठिकाणी आमचा एक मनुष्य जो आहे तो याला एस्कॉर्ट करून घेऊन जातो। इथे पाण्याची बाटली त्यांना दिली जाते, प्रसाद त्यांना दिला जाणार आहे आणि याच्यानंतर त्यांना पूर्ण गाभाऱ्याच्या उंबऱ्याजवळ जाऊन दर्शन करून दक्षिण द्वाराला बाहेर काढून देण्यापर्यंत आमचा मनुष्य त्याला एस्कॉर्ट। गुरुजी, हा जो काही निर्णय झाला या निर्णयाकडे आपण कसं बघताय, कसा फायदा यांनी मंदिराला होणार? हे बघा, आता या बदलत्या परिस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने 3 प्रकारची दर्शन व्यवस्था ठेवलेली आहे। लोकांच्या पुढे फक्त 2,500 रुपयाचाच ऑप्शन प्रचारात आणला जातो, पण धर्मदर्शनाची पण रांग आहे। ज्या भाविकांना निःशुल्क दर्शन करायचं त्यांच्याकरता व्यवस्था आहे। 200 रुपयाच्या VIP दर्शनाची व्यवस्था यापूर्वी होती आणि आजही आहे, परंतु त्याच्यामध्ये गर्दी व्हायला लागली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानने 2,500 रुपयाचा हा तात्काळ दर्शनाचा विषय हातात घेतलेला आहे। आता हा दर्शनाचा याचा नक्की फायदा काय, तोटा काय, या सगळ्या गोष्टी 1 महिना जोपर्यंत जो ऑपरेटिंगमध्ये येत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही आणि ते लक्षात आल्यावर विश्वस्त मंडळ त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल असं म्हणतात। आपल्यासोबत हे दाम्पत्य आहे, हे बीडवरनं आलेलं होतं आणि या बीडवरनं आलेल्या दाम्पत्याला अति तातडीचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यानंतर त्यांनी अशा स्वरूपानं ह्या 2 व्यक्तींसाठी 5,000 रुपयांचा पास फाडलेला आहे। गोपाळ महाजन असं त्यांचं नाव आहे, बीड गावाचं नाव आहे आणि त्यांचा आधार नंबर त्यावर नोट करण्यात आलेला आहे। तुम्ही हे दर्शनाचा पास काढलेला आहे, काय भावना होती आणि हे अति तातडीच्या दर्शनाचा फायदा होतोय? आम्ही इकडे 200 रुपयाचा काल पास पण काढला होता प्रति व्यक्ती, पण 2 लहान मुलं असल्यामुळे त्याला पण खूप उशीर व्हायला लागला आणि हा रडायला लागला, त्याच्यामुळे आम्ही मग तातडीचा 2,500चा पास काढला आणि आता लगेच दर्शनाला जात आहोत। काय भाव आहे मनात? 2,500 रुपयाचा दर्शनाचा पास काढला जातोय, म्हणजे ही सुविधा चांगली आहे? चांगली सुविधा आहे, चांगली सुविधा आहे। लहान मुलांसाठी तर खूप चांगली सुविधा आहे ही, कारण की लहान मुलं रडतात, एवढ्या रांगेत राहू शकत नाही उभा आणि कोण पण आहे, त्याच्यामुळे हे छान गोष्ट केली। तुम्ही देखील पास बरोबर जाताय, काय भावना आहे? या मंदिर विश्वस्तांनी जो काही निर्णय घेतलाय कसं बघताय? खूप छान निर्णय घेतलाय लहान मुलांसाठी आणि जे व्यक्ती लांबून आलेले असतात त्यांच्यासाठी हा खूप छान निर्णय आहे। हा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे सगळ्या भक्तांसाठी।
आपण बघतोय हे भक्त आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेले, त्यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. अशा स्वरूपानं घेण्यात आलेला हा निर्णय जो आहे तो भाविकांच्या हिताचा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली जाते. 10 वर्षाच्या आतील कुठल्याही मुलाला या प्रकारचे 2,500 रुपये लागणार नाही, ते फ्रीमध्ये त्यांना सोडलं जाणार आहे. मात्र 10 वर्षाच्या वरच्या प्रत्येक व्यक्तीला हा 2,500 रुपयेचा शुल्क जो आहे तो आकारला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक.